महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री पोलिसांची मोठी कारवाई। 2,03,000चे एमडी मेफेड्रॉन व डोडा जप्त। पंजाबमधील आरोपी अटकेत। धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात साक्री पोलिसांनी मोठी कारवाई करत 2,03,025 रुपये किमतीचे एमडी मेफेड्रॉन व डोडा पॉपिस्ट्रॉ अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या प्रकरणी पंजाबमधील एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 4 ऑगस्ट 2026 रोजी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना शेवाळी तालुका साक्री येथील एचपी पेट्रोल पंपाजवळील हॉटेल सतलोज येथे एक व्यक्ती एमडी मेफेड्रॉन विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपले नाव राजकुमार मुलकराज वाल्मिकी वय 42 राहणार फरीदकोट पंजाब सध्या फिरोजपूर छावणी पंजाब असे सांगितले। त्याच्या जडतीमध्ये 18 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन, 1.377 किलो डोडा पॉपिस्ट्रॉ आणि 0.158 ग्रॅम डोडा पावडर असा एकूण 2,03,025 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुडे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, अशोक वळवी, राहुल बांगर तसेच पोलीस अंमलदार संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, अनिल शिंदे, संतोष मोरे, तुषार जाधव, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, मंगेश खैरनार आणि महिला पोलीस अंमलदार नम्रता मगर यांनी संयुक्तपणे यशस्वीपणे पार पाडले। धुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस्ते, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।